मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी ही भाजी आहे। ही भाजी आपण अरबीची भाजी बनवणार आहोत आणि ही अरबी अगदी सर्वांच्याच ओळखीची आहे। छान तर्री रस्सेदार अशी ही भाजी आज आपण बनवणार आहोत, तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा। ही भाजी खाल्ल्याने आपल्याला भरपूर बेनिफिट्स मिळतात आणि खायला सुद्धा खूप छान टेस्टी वाटते। तर बघा, ही अरबी आहे। ही अरबी धोप्याच्या पानाची ही मुळं आहे, याला आपण अरबी असं म्हणतो। तर बघा, ही एक कुकरला मी एक शिटी लावून शिजवून घेतलेली आहे। कुकरला एक शिटी लावून ही शिजवून घेतलेली आहे, तर बघू शकता। आता या अरबीची आपण छान साल काढून घेऊ, छान सोलून घेऊ। एक शिटी झाल्यावर कुकर लगेच काढायचं नाही, छान वाफ जाऊ द्यायची। कुकर थंड झाल्यावर आपण हे काढून घेऊ, तरच व्यवस्थित शिजल्या जाते। नाहीतर एक शिटी झाली आणि पटकन काढला तर व्यवस्थित शिजत नाही। तर पूर्ण थंड झाल्यावरच कुकर काढायचा। आणि या अरबीपासून आपल्याला बरेच फायदे मिळतात। इम्युनिटी वाढवायसाठी सुद्धा हे अरबी खाल्ल्याने खूप फायदा मिळतो। हार्ट पेशंटसाठी तर अगदी रामबाण आहे ही अरबी। त्याचबरोबर शुगर लेवल कमी करायसाठी सुद्धा अरबी आपल्याला बरेच फायदे मिळतात अरबी खाल्ल्याने। कॅन्सर पेशंटला सुद्धा अरबीनी खूप फायदा मिळतो। तर बघा, अशा प्रकारे मी सर्व अरबीची साल काढून घेतलेली आहे। आता आपण कट करून घेऊ। तर खूप पातळ याची स्लाइस करायची नाही, थोड्या दूर अंतरावरच कट करून घ्यायचे आहेत। आपण हे गोलही स्लाइस करू शकतो किंवा उभेही कट करू शकतो, आवडेल त्यानुसार आपण हे कट करून घेऊ। तर इथे मी गोल कट करत आहे। ज्यांची डोळ्याची दृष्टी व्यवस्थित दिसत नसेल त्यांना सुद्धा अरबी खाल्ल्याने फायदा मिळतो। बरेच फायदे आपल्याला या अरबी खाल्ल्याने मिळतात। तर नक्की तुम्ही सुद्धा ही अरबी करून बघा, खायला खूप टेस्टी अशी वाटते। तर बघा, इथे सर्व अरबी झालेली आहे कट करून। तर कांदे, 2 मोठ्या साईजचे कांदे पेस्ट करून घेतलेले आहे। ओवा 1 चम्मच, धनेपूड 1 चम्मच, जिरेपूड 1 चम्मच, अद्रक लसूण पेस्ट, आमचूर पावडर, 2 टोमॅटो पेस्ट करून घेतलेला आहे, लाल मिरची, हिरवी मिरची 2-2, चवीनुसार मीठ, हिंग, सांबार कट करून घेतलेला आहे, ओवा 1 चम्मच। या भाजीमध्ये ओवा नक्की घाला, ओवा घातल्यानेच ही भाजी छान टेस्टी वाटते। ओवा स्किप न करता नक्की घाला। तर आता ही अरबी आहे ना आपण कट केलेली, ही तेलामध्ये तळून घेऊ। तर इथे मी कढईमध्ये 1 चम्मच तेल घातलेलं आहे आणि याला छान तळून घ्यायचं आहे। तर 2-3 मिनिटपर्यंत आपण छान हे कढईमध्ये परतवून घेऊ। तर बघा, इथे अरबीसुद्धा छान मी कढईमध्ये परतवून घेतलेली आहे। अगदी 15 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते आणि मस्त वाटते खायला। तर आता त्याच कढईमध्ये मी परत तेल घातलेलं आहे। तिथे मी 2 पळी तेल टाकलेलं आहे। राईचं तेल घेतलेलं आहे मी, मोहरीचं तेल। तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण राईच्या तेलानेच ही भाजी छान टेस्टी वाटते। तर इथे ओवा आणि जिरं घातलेलं आहे। आता यामध्ये कांद्याची पेस्ट घालू। ही भाजी राईच्या तेलातच खूप छान टेस्टी वाटते। तर मी राईच्या तेलातच ही भाजी करत आहे। तर आता 7-8 मिनिटपर्यंत कांदे छान आपण कमी गॅसवर शिजवून घेऊ। जोपर्यंत कांद्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत कमी गॅसवर आपल्याला छान कांदे शिजवून घ्यायचे आहे, छान होऊ द्यायचे आहे। तर बघा, इथे ओवा घातला त्यामुळे इथे मस्त या कांद्याला पिवळासा कलर आलेला आहे। आता यामध्ये हिरवी मिरची आणि लाल मिरची घालून देऊ, सोबतच अद्रक लसूण पेस्ट घालू। अद्रक लसूण नुसतं ठेचून घेतलेला आहे, अद्रक आणि लसूण। ही भाजी अरबीची भाजी ना ड्राय सुद्धा होते। तर आज आपण छान रस्स्याची छान तरीवाली ही भाजी बनवणार आहोत। तर आता अर्धा चम्मच हळद घातलेली आहे। ही तरीवाली भाजी सुद्धा खायला छान वाटते। लाल तिखट घातलेला आहे, धनेपूड 1 चम्मच, टोमॅटो पेस्ट प्युरी, आता ही घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। टोमॅटो प्युरी घालून
आता थोडं पाणी घालू आणि हे छान हे मसाले ना शिजवून घेऊ. तर इथे मी 7-8 मिनिटपर्यंत कमी गॅसवर छान शिजवून घेतलेलं आहे. कांदे व्यवस्थित शिजले नाही तर भाजीमध्ये कांद्याचा असा स्मेल येतो, त्यामुळे व्यवस्थित खायला वाटत नाही भाजी. त्यामुळे कांदे छान शिजवून घ्यायचे. इथे छान कांदे शिजलेले आहे. आता चवीनुसार मीठ घालू आणि छान परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सध्या मार्केटमध्ये अरबी भरपूर आलेली आहे आणि पावसाळ्यामध्येच ही अरबी निघते. नक्की तुम्ही करून बघा. आता इथे मी आमचूर पावडर घातलेला आहे, जिरे पावडर, आमचूर पावडर आणि पाणी घालू. थोडं पाणी घालून परत छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आमचूर पावडरनी भाजी छान वाटते, तर आमचूर पावडरसुद्धा नक्की घाला या भाजीमध्ये. शिवाय गळासुद्धा खाजत नाही, त्यासाठी सुद्धा आमचूर पावडर आपल्याला फायदा करतो. त्यामुळे आणि टेस्ट पण मस्त येते भाजीची, तर आमचूर पावडरसुद्धा नक्की घाला. तर बघा इथे मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे या मसाल्याला. आता ही अरबी या मसाल्यामध्ये आपण टाकून देऊ. अगदी पटकन होते ही भाजी. नक्की तुम्ही करून बघा. भरपूर बेनिफिट्स देणारी ही भाजी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ही भाजी करून बघा आणि खाऊन बघा. तुम्ही केलेली भाजी कशी झाली कमेंट करून नक्की कळवा. आता पाणी घालू. तर पाणी इथे मी गरम पाणी केलेलं आहे, तर थोडं गरम पाणी करायचं आणि नंतरच इथे टाकायचं. तर गरम पाणी टाकलं तर तरीसुद्धा छान येते आणि रंगसुद्धा मस्त येतो. तर इथे मी गरम पाणीच टाकलेलं आहे. तर पाणी तुम्हाला किती वाटते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. खूप जास्त पातळही चांगली वाटत नाही भाजी खायला आणि खूप घट्टही नाही. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर आता वरून कस्तुरी मेथी घालू. छान कस्तुरी मेथी घातल्याने भाजी आणखी टेस्टी होते, तर इथे मी कस्तुरी मेथीचा वापर केलेला आहे. वरून मस्त सांबार घालू हिरवागार. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. परत 5 मिनिट शिजवून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती मस्त रंग आलेला आहे. परत इथे 5 ते 6 मिनिटपर्यंत छान उकळवून घेऊ, भाजी शिजवून घेऊ. बघा मस्त बरोबर तरी आलेली आहे आणि दिसायला खूप मस्त दिसत आहे. खायलासुद्धा खूप छान वाटते. नक्की तुम्ही ही रस्सेदार अरबीची भाजी बनवून बघा. खूप छान टेस्टी अशी ही भाजी होते. शिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर अशी ही भाजी आहे. बघा किती मस्त रंग आलेला आहे भाजीचा. आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता ही भाजी आपण सर्व करू. बघा किती छान अशी ही भाजी झालेली आहे. मस्त गरम गरम ही अरबीची भाजी आणि छान फुलक्या पोळ्यांसोबत खूप छान वाटते ही भाजी. बघा किती मस्त ही भाजी तयार झालेली आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. नक्की अगदी धाबा स्टाईल ही भाजी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.